आपण पाहत आहात पवन न्यूज। प्रशांत यादव आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत आणि प्रशांत यादवांचं गेली 4 वर्ष 5 वर्ष या मतदारसंघामध्ये जे चाललेलं सहकाराचं काम आहे आणि त्या अनुषंगाने उदाहरणार्थ दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा शेतकऱ्यांचा जो अप्रोच ठेवलेला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा अप्रोच आहे। त्या अनुषंगाने त्यांची लोकांपर्यंत परिचय चांगल्या पद्धतीने झालेला आहे। चांगला ओळखीचा चेहरा आता वाटायला नौका प्रशांत यादव असं म्हणायची कोणाचं धाडस होत नाही, कारण का शेवटी आम्ही गावाकडे जेव्हा जातो तेव्हा आम्हाला शेतकरी आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो। तो शेतकरीचा नेमका शेतकरी हा आता आमच्या ताब्यात असल्या कारणानं हातात असल्या कारणानं प्रशांत यादव या मतदारसंघामध्ये प्रभावी मताने निवडून येतील। त्याचबरोबर शिवसेना ह्या संगमेश्वर चिपळूणमध्ये जवळजवळ 80% चिपळूण 90% चिपळूण संगमेश्वरमध्ये आहे आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी अत्यंत मोकळेपणानं प्रशांत यादवचं काम करतायत। म्हणून ज्याच्या पाठीमागे शिवसेने उभी राहिली तो उमेदवार निवडून येतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। एखादा अपवाद असू शकतो, कारण का आजकाल पैशाच्या जीवावरती मतदान इकडे तिकडे होऊ शकतं, पण तरी पण या वेळेला मात्र तशी गोष्ट घडणार नाही आणि म्हणून प्रशांत यादव निश्चित निवडून येतील, यात कोणती शंका नाही। प्रशांत यादव मी मागा सांगितल्याप्रमाणे अत्यंत संयमी, अत्यंत अभ्यासक आणि एक आशा वाटते त्यांच्याकडे की ते सहकारामध्ये या जिल्ह्याला या तालुक्याला चांगल्या वरच्या शिखरावरती पोचवतील। लोकांना रोजगार हवे, कार्यकर्त्यांना रोजगार हवा आहे, तरुणांना रोजगार हवा आहे, शेतकऱ्यांच्या हातात पैसा पाहिजे, शेतकऱ्याला सक्षम करण्याची गरज आहे। ते काम निश्चित स्वरूपात आपल्या प्रशांत यादवच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। अशा पद्धतीने निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या एका माजी आमदाराला वाटतंय आणि म्हणून प्रशांत यादव निश्चित स्वरूपात चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। प्रशांत यादवनी आमदारकीचं तिकीट घेण्याच्या पूर्वी गेली 3 वर्ष 4 वर्ष फर्स्ट डेअरीच्या माध्यमातून प्रचंड मोठं सहकाराचं काम उभं केलेलं आहे। डेअरीची निर्मिती झाली, मी त्यावेळेला त्या डेअरीला भेटी दिली। इतका मोठा प्रकल्प कोकणामध्ये चालेल का अशा प्रकारचा शंका माझ्याही मनात होती। एक प्रकारे दगडावरती डोकं आपटावं अशा प्रकारचा तो प्रकार होता, पण प्रशांत यादवच्या कुशल नेतृत्वाने अभ्यासक वृत्तीने तो प्रकल्प सक्सेस करून दाखवला आणि आता किमान माझ्याच तालुक्यातून या डेअरीसाठी 15,000 दूध संकलित होत आहे। आमच्याकडे अनेक शेतकरी आता नवीन गायी आणि म्हशी घ्यायला लागले, त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळायला लागला आहे। त्याच्यामुळे ही प्रक्रिया वाढत जाईल। 3-4 वर्षातला एवढा फरक आहे, पुढच्या 10-5 वर्षात आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर ते अधिक प्रभावीपणे काम चालू होईल आणि म्हणून लोकांना हाताला काम पाहिजे, म्हणजे मुंबईत जाणारा पुण्याकडे जाणारा तरुण त्या अनुषंगाने थांबेल अशा प्रकारचा माझा आशावाद आहे आणि म्हणून प्रशांत यादव निश्चित स्वरूपात निवडून येतील आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी अभ्यास करून प्रशांत यादवच्या पाठीमागे उभं राहावं। शुक्रवारी जयंत पाटील साहेबांची सभा झाली, त्यामध्ये आपली उपस्थिती जाणवली नाही, काय सांग? शुक्रवारी आमच्या संगमेश्वर तालुक्यातून आणि आमच्या विशेषतः मराठा भवनमधून आमच्या मराठा समाजाचे माझे मित्र सुरेश कदम हे दरवर्षी गावकऱ्यांना पंढरपूरच्या वारीला पाठवतात। यावर्षी त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित राहणार नव्हते। त्यांनी मला विनंती केली होती की बणेसाहेब, माझे जवळ 400-500 कार्यकर्ते वारकरी मुंबईला जाणार आहेत आणि त्या गाड्या
एक तर तुम्हाला तरी सोडायला पाहिजेत, नाही तर मग मला तरी सोडायला पाहिजेत. पण मला माझ्या जर्मनीवर माझे येणारे मित्र आहेत, ते मुंबईत, त्यांना मला रिसिव्ह करायचं आहे. आणि मग मागच्या वेळेला मी गाड्या सोडताना भास्करराव जाधवांना घेऊन आलो होतो. यावेळेला मला तुमची गरज आहे. तेव्हा तुमच्या उपस्थितीत आणि तुमच्या मार्गदर्शनाने ती लोकांची बस सेवा लोकांना यात्रेला पाठवायचं आपण काम केलं तर बरं होईल. आणि म्हणून शेवटी वारीचा प्रश्न होता, पंढरपूरचा प्रश्न होता, माऊलीला जाणाऱ्या लोकांचा एक चांगल्या प्रकारचा सहभाग होता. मी तिकडे आपली चिपळूणला जरी मिटिंग होती असली तर तितकंच तोलामोलाचं काम, का शेवटी ते आमचे सगळे मतदारच होते, ज्यांना आम्ही ज्यावेळेला पंढरपूरला पाठवतो, आमच्या खर्चाने पाठवतोय, माऊलीच्या दर्शनाला पाठवतोय, त्यावेळेला ते परत आल्याच्यानंतर ते आमचंच काम करणार आहेत. आणि शेवटी मग त्याऐवजी मी ते तितकंच तोलामोलाचं काम, त्याविषयी माझ्याकडे असल्या कारणानं मला त्या वेळेत तिथे वेळेत जाता आलं नाही.